संकेत संकेत रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सुके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ गणपती बाप्पा सिरीजचा 4था व्हिडिओ होणार आहे। त्यामुळे मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राइब नक्की करायचे, कारण आपण अशा प्रकारे गणपती बाप्पाचे सिरीजचे ऑल पार्ट आणणार आहोत। त्यामुळे आपल्या चॅनल सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काय मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेलं आहे तर त्याचे डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तेथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये नक्की जॉईन करा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। तर टेलिग्राम चॅनलची जॉईन लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये काही सुद्धा प्रॉब्लेम आले तर बिंदास आपल्याला मेसेज करा। इन्स्टाची खाली आयडी दिलेली आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्येच, बिंदासली इन्स्टाला मेसेज करा आणि इन्स्टाला फॉलो सुद्धा नक्की करा। आपलं नवीन पेज आहे, आपण नवीन क्रिएटर आहे, तुम्हाला सुद्धा माहिती आहे। तर बिंदासली मेसेज करा, तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन 100% मिळणार आहे। तर सर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचं, थोडं स्किप न करता। तर चला, कुठलाही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। संकेत संकेत ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा तुझं नाम। ठीक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। तर मित्रांनो, मी आलेटा मशीनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। तर अशा प्रकारे आपल्या दोन प्रीसेट बघायला मिळणार आहेत। एक बीट बुकमार्क प्रीसेट आहे आणि दुसरी शेकी बेक प्रीसेट आहे। तर मित्रांनो, मी दोन्ही प्रीसेट ऑलरेडीच इम्पोर्ट करून घेतलेले आहे। तर प्रीसेट इम्पोर्टची लिंक खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्या। आणि तुम्हाला प्रीसेट इम्पोर्ट करण्याचा काही सुद्धा प्रॉब्लेम आले तर खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 2 व्हिडिओ आहेत, हाऊ टू प्रीसेट इम्पोर्ट इन आलेटा मशीन, हे दोन्ही व्हिडिओ नक्की बघा। तर त्या दोन्ही व्हिडिओमध्ये आपण एकदम प्रॉपरली आपलं सोल्युशन सांगितलेलं आहे, एकदम डिटेल्समध्ये स्टेप बाय स्टेप। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर सिम्पली आपल्याला बीट बुकमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायची आहे। तर सिम्पली मित्रांनो, आपण प्रीसेट ओपन करून घेतल्यानंतर फक्त प्रीसेटमध्ये आपल्याला सॉंगच बघायला मिळणार आहे। तर काय करायचं तुम्हाला सांगतो मी, एकदम सिम्पल आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही, काहीच करायचं नाही, एकदम सोप्या भाषेत सांगतो। आता सिम्पली काय करायचं बघा, आता तुम्हाला ज्या प्रकारे बीट दिले आहेत, आता त्या बीट्स आपल्याला त्या बीट वाईज आपल्याला काय करायचे, तर फोटो तयार करायचे। तर सिम्पली प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचे आणि तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती एक झिप फाईल दिलेली असेल, सिम्पली झिप फाईल ओपन करून घ्या, अनझिप करून ओपन करून घ्या। अशा प्रकारे काय फोटो असतील आणि झिप फाईल ओपन करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण फोटो आणि काही पेन जे असेल दिलेले आहेत, तर तुम्ही फोटो ॲड करून घ्या सिम्पली। तर मी फोटो जे आपले फोटो आहेत ते फोटो ॲड करून घेतो आणि तुम्हाला नंतर दाखवतो। तर सिम्पली मित्रांनो, आपण अशा प्रकारे काहीशे आपल्या बीट वाईज आपले जे फोटो आहेत ते प्रॉपरच रित्या सेट करून घेतलेले आहेत। आता मी कसे एकदम बरोबर रेशोमध्ये फोटो बसवलेले आहेत, ते तुम्हाला येत नसेल तर सिम्पली काय करायचं, फोटो आपण जेव्हा सांगतो तुम्हाला, जेव्हा फोटो आपण ॲड करतो तेव्हा फोटोचा रेशो अशा प्रकारे काहीसा असतो। तर याला काय करायचं, एकदम फिल टू कंपोजिशन एरियामध्ये बसून तर काय करायचं, फोटोला एकदम बरोबर रेशोमध्ये बसवण्यासाठी वर आडव्या 3 डॉट असतील यावरती क्लिक करायचे। तर इथे ऑप्शन आहे बघा, फिल टू कंपोजिशन एरिया, यावरती क्लिक करायचे। आपला जे फोटो आहेत एकदम बरोबर रेशोमध्ये आणि प्रॉपररित्या सेट होऊन जाणार आहे। आणि याच प्रकारे मित्रांनो, तुम्ही आपले जे फोटो आहेत सगळे ते फोटो फिल टू कंपोजिशन एरियाच्या मदतीने ॲड करून घ्या, काही विषय नाही। अशा प्रकारे सगळे फोटो काय ॲड केल्याच्या नंतर या फोटोमध्ये आपल्याला इफेक्ट ॲड करायचे। आता काय करायचे, बॅकला यायचं आहे शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती आणि सिम्पली मित्रांनो, आपण इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं बरं का, हा जो 2 नंबरचा इफेक्ट आहे, तर सिम्पली हा 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे। आता इफेक्ट कॉपी करायचा कसा, खूप जण इफेक्ट कॉपी करता येत नसेल, काही जण नवीन आहेत, सांगतो मी तुम्हाला एकदम प्रॉपररित्या फक्त आपल्याला आपल्या चॅनलवरती एडिटिंग शिकायला मिळते। त्यामुळे
आपले व्हिडिओ प्रॉपर बघत जा. त्याच व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब सुद्धा नक्की करून ठेवा. सिम्पली आता या फोटोवरती क्लिक करायचे. खाली इफेक्टचा ऑप्शन आहे बघा, सिम्पली यावरती क्लिक करायचे. तर आडव्या 3 डॉट असले यावरती क्लिक करून कॉपी इफेक्ट नाव असेल यावरती क्लिक करायचे. आपले इफेक्ट कॉपी होऊन जाणार आहे. अशा प्रकारे इफेक्ट कॉपी केल्यानंतर परत बॅकला यायचे आपल्या व्हिडिओवरती, म्हणजे बिटमार्क प्रिसेटवरती. आता काय करायचं, 2 नंबरच्या फोटोपाशी यायचे, 2 नंबरच्या बिटपाशी यायचे. आता आपण इफेक्ट ज्या प्रकारे कॉपी केलता त्याच प्रकारे आपल्याला इफेक्ट त्याच सेम टू सेम पद्धतीने पेस्ट करायचा आहे. या फोटोला सिम्पली इफेक्टवरती जायचे आणि डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचं. फक्त काय करायचं, मग आपण इफेक्ट कॉपी केलता इथे इफेक्ट पेस्ट करायचा आहे. अशा प्रकारे इथं इफेक्ट पेस्ट केल्यानंतर याच्या समोरचा फोटो सोडायचा मित्रांनो. याच्या समोरच्या फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. काय करायचंय, एक मधला फोटो सोडायचा आहे, त्याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. फक्त एक मधला फोटो सोडून द्यायचा मित्रांनो, त्याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर आता इथं काही बारके फोटो येणार आहेत. हा एक फोटो सोडायचा आहे आणि डायरेक्ट या बारक्या फोटोसमोर असेल बघा हा फोटो, या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तोच फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. इथून इथपर्यंत एक फोटो धरून सोडून द्यायचा आहे, याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. परत समोर यायचं आहे, परत एक फोटो सोडून परत इफेक्ट पेस्ट. अशा प्रकारे आपण हा जो इफेक्ट आहे तो एक फोटो सोडून एकदम बरोबररित्या पेस्ट केलेला आहे. तर आता परत बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती आणि इथं आल्याच्यानंतर काय करायचं आहे, आता 3 नंबरचे इफेक्ट कॉपी करायचा आहे. तर मित्रांनो आपण इफेक्ट कॉपी करून घेऊयात. तुम्हाला इफेक्ट कॉपी करायचं कसं ते सांगितलेलं मगच. आता परत आपल्याला व्हिडिओवरती यायचं आहे. आता इफेक्ट हा कुठं पेस्ट करायचा तुम्हाला सांगतो. आपण जो इफेक्ट पेस्ट केलता बघा, तर आपण ह्या जे फोटो आहेत या फोटोला इफेक्ट पेस्ट केलता. तर आता जे सोडलेले फोटो आहेत मधले, तर त्या मधल्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचं. काय करायचं, एक मधला फोटो आहे त्या मधल्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आपण जे फोटो सोडलेले होते मधले, तर सिम्पली त्या मधल्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर आपण त्या मधल्या सर्व फोटोला इफेक्ट पेस्ट करून देऊया. तर गाईज आपण आपले जे मधले फोटो आहेत त्या सर्व मधल्या फोटोला इफेक्ट पेस्ट केलेला आहे एकदम प्रॉपररित्या. आणि आपण जे फोटो आहेत आपले ते जितके फोटो आहेत त्या फोटोला इफेक्ट पेस्ट केलेला आहे. तर आता राहिले ते बारके फोटो बघा, त्या बारक्या फोटोला सुद्धा आपण इफेक्ट पेस्ट करून देऊया. त्यासाठी परत बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती आणि एकदम लास्टचा इफेक्ट असेल बघा फोटो असेल, सिम्पली याचा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून परत गाईज आपल्याला व्हिडिओवरती यायचं आहे. आणि आता काय करायचं आहे, आपले जे छोटे फोटो आहेत एकदम 0 फोटो, तर या 0 फोटोंपाशी यायचं आहे. अशा 2 बोटाने एकदम स्ट्रेच करायचं आहे. काय करायचं आहे, आता जितके काय बारके फोटो आहेत या सर्व बारक्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर सर्व या बारक्या फोटोला आपण इफेक्ट पेस्ट करून देऊयात. तर मित्रांनो आपण या सर्व बारक्या फोटोला इफेक्ट पेस्ट केलेला आहे एकदम बरोबर आणि प्रॉपररित्या. आणि बारक्या फोटोला काय सगळ्याच फोटोला आपण इफेक्ट पेस्ट केलेला बाप्पांच्या. आता राहिलेला आहे फक्त एक फोटो, तर सिम्पली या एका सुद्धा फोटोला आपण इफेक्ट पेस्ट करून देऊयात, नंतर कशाला ताणच नको. तर आता परत बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती आणि इथे एक नंबरचा इफेक्ट आहे ब्लरचा, तर सिम्पली हा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचं आहे आणि हा जो एक आपला फोटो आहे तर सिम्पली या फोटोला इफेक्ट हा पेस्ट करून द्यायचा आहे. तर या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे. तर आता काय करायचं, समोर यायचं 5.22 सेकंदापाशी. तर काय करायचं, आपल्याला इथे सर्कल शॅडो ऍड करायची आहे. ज्यांना ऍड करता येतं असेल त्यांच्यासाठी चांगलंच आहे आणि ज्यांना येत नसेल त्याला मी शिकवतो. तर आता मित्रांनो काय करायचं, सिम्पली 5.22 सेकंदापाशी यायचं आहे. इथे खाली प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टेंगल ऍड करायचा आहे, म्हणजे हा चौकोनी असला बॉक्स ऍड करून घ्यायचा आहे. तर वरी आडव्या 3 डॉट असल्यावरती क्लिक करायचंय. तर याचा ऑप्शन आहे बघा फिल टू कंपोजिशन एरिया, सिम्पली यावरती क्लिक करायचं आहे आणि यावरती क्लिक केल्यानंतर काय करायचं, खाली कलर आणि फिलचं ऑप्शन आहे, सिम्पली यावरती क्लिक करायचंय. साईडला एक ग्रेडियंट जो ऑप्शन आहे बघा, अशा प्रकारे तुम्हाला दाखवतो मी. सिम्पली यावरती क्लिक करायचं, त्याच्याच खाली ऑप्शन आहे सर्कल ग्रेडियंट, अशा प्रकारे सिम्पली परत यावरती क्लिक करायचंय. तर काय करायचं, अशा प्रकारे सर्कल या सेंटरला ठेवायचे. खालचं एक सर्कल असेल व्हाईटमध्ये, याला सुद्धा अशा प्रकारे एकदम सरळ रेषेत ठेवायचंय. खाली व्हाईट कलरवरती क्लिक करायचंय, याचा कलर ब्लॅक ठेवायचा आहे. साईड जो आपला ब्लॅक कलर होता त्यावरती क्लिक करायचंय, या 2 नंबरच्या ऑप्शनवरती यायचंय आणि इथं अशा प्रकारे ट्रान्सफर करून घ्यायचंय. तर अशा प्रकारे आपली सर्कल शॅडो पूर्ण रेडी होणार आहे. तर एकदम लास्ट बीट पाशी यायचंय, या शॅडोची लेंथ लास्ट बीट पर्यंत वाढून घ्यायची आहे. तुम्हाला काही ऍडजस्ट करायचे असेल तर सिम्पली यावरतीच क्लिक करायचंय, कलर आणि फिलवरती जायचंय. इथून तुम्ही ऍडजस्ट करून घेऊ शकता, काय हरकत नाही. जशी त्याची ठेवतो. आपल्याला आणखीन एक शॅडो ऍड करायची बरं का मित्रांनो. सिम्पली परत 5.22 सेकंदापाशी यायचंय
परत प्लसवरती क्लिक करून परत एक रेक्टँगल ऍड करायचं आहे. रेक्टँगल ऍड झाल्याच्या नंतर परत वरी आडव्या 3 डॉट असल्यावरती क्लिक करायचंय. त्याचं फिल टू कंपोजिशन एरिया यावर ऑप्शन वरती क्लिक करायचं. परत त्याच्यानंतर काय करायचंय, कलर फिल वरती यायचंय. काय करायचंय आणि साईडला ग्रेडियंट वरती यायचंय. फक्त याला काय करायचंय, जसं आहे तसंच ठेवायचंय. फक्त हा जो ब्लॅक आहे तो ब्लॅकला अशा प्रकारे खालती ठेवायचे, व्हाईटला वरती ठेवायचे. फक्त आपल्याला काय करायचं, शॅडो ऍड करायची त्या आपल्या एक PNG साठी. तर अशा प्रकारे आपण एक शॅडो ऍड करूया मित्रांनो. आणि काय करायचं, खाली व्हाईट कलर वरती क्लिक करायचंय आणि याचा जो परत त्याला ट्रान्सपरंट करायचंय अशा प्रकारे. आणि एकदम लास्ट बीट पशी आहे, याची सुद्धा लेंथ लास्ट बीट पर्यंत वाढून घ्यायची आहे. तर आता तुम्हाला डाउनलोड फाईल मध्ये एक PNG दिला असेल, तो PNG ऍड करायचा आहे. तर मी ऑलरेडी कॉपी केलेला होता, तो तिथे पेस्ट करून देतो अशा प्रकारे दैवत नावाचा. आणि याला थोडंफार तुम्ही ऍडजस्ट करा, काही विषय नाही. अशा प्रकारे लेंथ लास्ट बीट पर्यंत वाढवायची आहे. तर मित्रांनो आपलं ऑलमोस्ट तर काम रेडी झालेलंच आहे. तर आता काय करू, थोडंफार राहिलेलं आहे. तर आता आपल्याला एक बॉर्डर ऍड करायची आहे. परत ज्यांना येत असेल ती चांगली गोष्ट आहे, ज्यांना येत नाही त्याला मी शिकवतो मित्रांनो. जिसका कोई नहीं होता उसका भगवान होता है. मी भगवान तर नाहीये, पण एक सांगू शकतो तुम्हाला कसं कसं नाही. सिम्पली 0 सेकंद बशी यायचं, प्लसवरती क्लिक करायचं. परत एक रेक्टँगल ऍड करायचं आहे. आणि ऍड केल्याच्या नंतर परत वरी आडव्या 3 डॉटवर क्लिक करायचे. फक्त आता फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं नाही, आणि तर परत तीच करताल. तर इथं ऑप्शन आहे बघा, ट्रेस टू कंपोजिशन एरिया एकदम लास्टला अशा प्रकारे खालून 3 नंबरला. सिम्पली यावरती क्लिक करायचंय. त्याच्यानंतर काय करायचं, कलर आणि फिल वरती यायचंय. तर इथं साईडला नो कलर सिलेक्ट करायचंय. ओके, नो कलर सिलेक्ट केल्याच्या नंतर बॅकला यायचं, बॉर्डर आणि शॅडो वरती. इथं स्टोक असेल, स्टोक इनेबल करायचं मित्रांनो. स्टोकचा कलर ऑलरेडी सिलेक्टेड ब्लॅक असेल तर सिम्पली ब्लॅक कलर वरती क्लिक करायचंय. याचा कलर व्हाईट ठेवायचा आहे. आणि लेंथ जी आहे ते एक 10 ते 12% ठेवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपली बॉर्डर बनवून रेडी होणार आहे. नाहीतर लेंथ थोडी वाढून घ्या, 14% ठेवा. एकदम लास्ट बीट पशी यायचंय. आपली बॉर्डरची लेंथ लास्ट बीट पर्यंत वाढवायची आहे अशा प्रकारे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर आता आपला व्हिडिओ आपल्याला गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे ना, 100% करायचाच आहे. तर आता काय करायचं, आपण आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करून घेऊयात. त्यासाठी वरी ऑप्शन आहे बघा, सेटिंग साईडला शेअरचा ऑप्शन अशा प्रकारे. तर सिम्पली ऑप्शनवरती क्लिक करायचंय. आता इथे येतो व्हिडिओ रेझोल्युशनचा प्रश्न. तर सिम्पली म्हणजे आपली व्हिडिओची क्वालिटी माझ्या मते 1080 पिक्सेल्स ठेवा, जितकी आहे तितकीच. व 2K 4K ना दिला को नका. जर तुमच्या मोबाईलमध्ये रन करत असेल तर चांगली गोष्ट आहे. दुसऱ्यांच्या मोबाईलमध्ये रन करणार नाही. कुणाचा मोबाईल 4K सपोर्ट करत नाही, काही बरं 12 भानगडे असतात. सोपं 1080 पिक्सेल ठेवा, सगळ्यांच्या मोबाईलमध्ये रन करतो. तर सिम्पली खाली एक्सपोर्ट वरती क्लिक करून द्यायचंय. आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचंय. व्हिडिओला आतापर्यंत लाईक केलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेनिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेनिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तर ओके बाय, टेक केअर.